भ्रष्टाचारी ग्रामसेवकाला प्रशासनाचे अभय, कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर उपोषणाचा इशारा। अकोला प्रतिनिधी पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वहाळाबू ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाने केलेल्या कथित गैरप्रकारांबाबत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। अनेक वेळा निवेदने देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याने आता प्रशासनाविरुद्ध बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। कागदोपत्रीचं विकास कामांचा धडाका। सुमारे 1200 लोकसंख्या असलेल्या वहाळाबू गावात 2023 मध्ये रुजू झाल्यापासून ग्रामसेवक सागर रोठे यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। गावात प्रत्यक्षात कामे न करता ती केवळ कागदोपत्री दाखवून लाखोंचा निधी हडप केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। यामध्ये प्रामुख्याने नियमित ग्रामसभा न घेणे, जुन्या विहिरींवर नवीन लाभ दाखवून निधीची उधळपट्टी करणे, अतिक्रमण जमिनीवर बेकायदेशीर लाभ देणे, सांडपाणी व्यवस्थापन आणि शौचालय प्रकल्पात झालेली मोठी अनियमितता, अत्यंत निकृष्ट दर्जाची विकास कामे। प्रशासन तक्रारदारांच्या मृत्यूची वाट बघणार का? गावातील विकास कामांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत अनेकदा वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित होऊनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे। पिंपळखुटा येथील युसुफ शहा या घरकुल लाभार्थ्याचा हप्ता केवळ पैसे दिले नाहीत म्हणून रखडवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। वारंवार तक्रारी करूनही विस्तार अधिकारी अनंत लव्हाळे व सचिव सागर रोठे यांच्यावर कारवाई होत नसल्याने प्रशासन आता तक्रारदारांच्या मृत्यूची वाट बघत आहे का, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। राजकीय वरदहस्त की प्रशासकीय दुर्लक्ष? सध्या रोठे यांच्याकडे वहाळाबू, पिंपळखुटा आणि राहेर अशा 3 गावांची जबाबदारी आहे। कर्तव्यात कसूर करण्यासोबतच रोठे हे राजकीय हस्तक्षेपातही सक्रिय असल्याची चर्चा गावात आहे। वारंवार तक्रारी येऊनही कोणतीही चौकशी होत नसल्याने या भ्रष्टाचारी ग्रामसेवकाला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। संबंधित विस्तार अधिकारी आणि सचिव सागर रोठे यांना तातडीने निलंबित करावे, अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे। तसेच रोठे यांना कायमस्वरूपी सचिव करू नये अशी मागणीही सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे। अकोला जिल्ह्यातील अशाच ताज्या आणि वेगवान घडामोडींचे अपडेट्स दररोज मिळवण्यासाठी आपल्या अकोला न्यूज नेटवर्क चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।